रूपाभवानी मंदिरानजीक लिंगायत स्मशानभूमीजवळ जोडभावी पेठ पोलिसांनी एका संशयित इसमाला पकडून त्याच्याकडून 6 नंग्या तलवारी जप्त केल्या। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, ही निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी वेळोवेळी बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केलं होतं। दरम्यान जोडभावी पेठ पोलिसांना एक इसम धारधार तलवारी घेऊन रूपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाऊंडजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानं जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी तिथं सापळा रचून संशयित इस्माला गराडा टाकून पकडलं। त्यानं आपलं नाव मल्लीनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे, वय 43, राहणार भवानीपेठ, जम्मावस्ती, सोलापूर असं असल्याचं सांगितलं। त्याच्या ताब्यात 14,000 रुपये किमतीच्या 5 नंग्या तलवारी म्यानासह मिळून आल्या। शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय दगडू काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मल्लीनाथ निरगुडे याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला अटक करण्यात आली। जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी, त्याचबरोबर डीबी पथकाचे श्री श्रीनाथ महाडिक आणि त्यांच्या पथकाला बातमी मिळाली होती की एक इसम काही शस्त्र घेऊन विक्री करता आलेला आहे। त्यावरून त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला असता त्यांना एका पोत्याच्या गोणीमध्ये हत्यारे मिळाली, त्याच्यामध्ये एकूण 5 तलवारी मिळून आल्या। सदरच्या तलवारी ह्या त्याने विक्री करता आणल्याचे समजले आहे। सदर इसमाचे नाव मल्लीनाथ निरगुडे, राहणार भवानीपेठ असे असल्याचे समजले आहे। त्या तलवारी कुठून आणल्या याबाबतचा तपास डीबी पथकाचे प्रभारी श्री श्रीनाथ महाडिक व त्यांचे पथक करीत आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी, पोलीस निरीक्षक गुन्हे मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद लोहार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय काटे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ थिटे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे यांच्या पथकानं पार पाडली।